अंगणवाडी सेविकांनी बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मात्र या भेटीत काहीच निष्पन्न झालं नाही। त्यातच दीपक केसरकर यांनी दर 4 महिन्यांनी पगारवाढ होणार नाही असं सांगत त्यांच्या जखमेवर मीठ चोळले। पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट। दर 4-5 महिन्यामध्ये काय मानधन वाढवलं जात नाही। ऐकलत? शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर काय म्हणतायत ते? अंगणवाडी सेविकांना दर 4 महिन्यांनी मानधन मिळणार नाही असं का बरं म्हणाले असतील मंत्री महोदय? खरंच दर 4 महिन्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ होते का? आम्ही थेट आझाद मैदानात पोहोचलो, जिथे अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यांना थेट विचारलं, तुमचं मानधन किती वेळा वाढलं? त्यावर ऐका त्या काय म्हणतायत। केंद्र आणि राज्य सरकारकडून 60-40 असा हिस्सा आहे पेमेंटचा आणि तो मानधन पण 2 टप्प्यात जमा होतोय आता। म्हणजे अगोदर होत होता एकत्र, परंतु आता जसा हा एप्रिल महिन्यामध्ये आम्हाला 1500 रुपयांची वाढ दिली तर ती 60% केंद्राची अगोदर जमा होते, नंतर राज्याची जमा होते। म्हणजे पहिले 1 दिवस किंवा 2 दिवसानंतर अर्धा मानधन जमा होतो आमचा। बरं, अंगणवाडी सेविकांना मंत्री महोदय म्हणतायत त्याप्रमाणे जर 4 महिन्यांनी पगारवाढ झाली तर त्यांचं मानधन आतापर्यंत काही हजार रुपयांनी वाढायला हवं होतं, पण त्यांचं पासबुक काहीतरी वेगळंच सांगतंय। अंगणवाडी सेविकांनी आमच्या समोर त्याचं गणितच मांडलंय। अंगणवाडी सेविका सेवा ज्येष्ठतेनुसार 8,100 ते 8,500 रुपये आणि 10,200 ते 10,500 रुपये। मिनी अंगणवाडी सेविका 5,825 रुपये ते 7,200 रुपये। मदतनीस 4,200 रुपये ते 5,500 ते 5,550 रुपये। 2 वर्षापूर्वींच्या आणि आत्ताच्या मानधनात तुलना केली तर जेमतेम 2,000ची वाढ दिसून येते। बरं, गेल्या 5 वर्षात एकदाच मानधनात वाढ केली असल्याचा दावा अंगणवाडी सेविकांनी केलाय। मी आपल्याला सांगू इच्छिते की त्यांच्या मानधनाच्या संदर्भातली मागणी ही गेल्या 3-4 वर्षांपासून सुरू आहे, पण मार्च 2023 मधल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 20% मानधन वाढ ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिलेली आहे आणि एप्रिल 2023 पासून म्हणजे लगेचच दुसऱ्या महिन्यापासून आपण ती लागू केली। म्हणजे तेव्हापासून त्यांना लगेचच ती मानधन वाढ मिळायला चालू झालेली आहे। महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे ही सांगतायत की मानधनाची मागणी 4-5 वर्षापासूनची आहे। मग केसरकर म्हणतायत की दर 4 महिन्यांची मानधन वाढ कुठली? 2023 मध्ये तत्कालीन महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी 20% मानधन वाढीचं आश्वासन दिलं होतं, तेही अद्याप पूर्ण झालं नाहीये। बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांसोबतही अंगणवाडी सेविकांची चर्चा झाली, परंतु त्यातूनही तोडगा निघाला नाहीये। मात्र हा प्रश्न अजूनही प्रलंबित असताना अशा प्रकारे आपल्या मागण्यांसाठी झगडणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या जखमेवर मीठ चोळणं मंत्री महोदयांना शोभतं का, असा प्रश्न उपस्थित होतोय। नाशिकहून महेश महालेसह मुंबईतून ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।